नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. महावितरणमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी हे केलं होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं, यादी निवड झाली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो. पण खुशखबर म्हणण्याआधी मी एक सांगतो मित्रांनो, की ज्या विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम होता, की ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमॅन MCQ लेवल जे 4-5 किंवा असा काही प्रॉब्लेम होता, अशांची यादी जाहीर झालेली आहे. जे डिव्हिजनमध्ये नुसार त्यांची यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर त्यांचं पत्र जे आहे 15 सप्टेंबर 2025 रोजी एक परिपत्रक निघालेलं आहे. त्या परिपत्रकानुसार तर त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई कार्यालय जे आहे यांची जाहिरात जी आपली होती विद्युत सहाय्यक पदासाठी 3 वर्ष कंत्राटी कालावधीकरता अर्ज मागवले होते. बरोबर आहे. त्यांचं जे की 20/8/2025 ते 22/8 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं. अशांचं जे की मुख्य लेवल जे आहे कार्यालय 25 रोजी त्यांनी काय केलेलं आहे की प्रमाणपत्र ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमॅन NSQ लेवल 4 किंवा 5 नमूद केले आहे. अशा प्रकरणी त्यांनी जी काही हे काढलेल्या तरतुदी किंवा त्रुटी काढलेल्या आहेत किंवा अशांसाठी जी यादी जाहीर केलेली आहे. तर मित्रांनो, अशांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर त्यांना लवकरात लवकर त्यांचं जे काही आहे त्यांना संपर्क करायचा आहे आणि जी काही माहिती आहे त्यांनी ती मागितली आहे, ती माहिती त्यांना काय आहे पुरवायची आहे. तर अशा संदर्भात जी काही माहिती आहे, विभागीय जे तुमचं डिव्हिजन होतं ते डिव्हिजन सर्व काही डिव्हिजनमध्ये हे परिपत्रक निघालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला असल्याचे जी काही आहे तुम्हाला हे सोबत जोडून कार्यालयाला काय करायचं आहे 2/9/2025 पर्यंत सादर करायचं होतं, पण ते तारीख मागं पुढे आहे. तर तुम्हाला ते लवकरात लवकर सादर करायचं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सादर करा. परिपत्रक आपल्याला दिलेलं आहे. आता तुम्हाला परिपत्रक आपल्या वेबसाईट किंवा जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर आपण अपलोड केलेलं आहे. लवकरात लवकर तुम्ही ती वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला परिपत्रक दिलेलं आहे, मी व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. ते तुम्ही जा आणि त्याच कार्यालयाशी संपर्क साधा, जे की डिव्हिजन आपण आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया अशाच पुढील नवीन भागामध्ये. धन्यवाद.